राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या थेट विरोधात गेल्यामुळे या दोघांच्या मधील दरी रुंदावली आहे. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. बिद्रीतील परिवर्तन आघाडीच्या पराभवानंतर सोळांपूर इथल्या कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात बोलताना ए.वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात आपले खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सध्या ए.वाय. पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढून भाजपचे कमळ हातामध्ये घेणार असं खात्रीदायक वृत्त आहे. दरम्यान भाजपचे जिल्ह्यातील नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह ए.वाय. पाटील हे कोल्हापूरमधून व्हाया मुंबई नागपूर येथे मंगळवारी दाखल झाले. बुधवारी सकाळी घाटगे व पाटील यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत चर्चा केल्याचं समोर आलंय. या संदर्भात त्यांना विचारलं असता मी योग्य वेळी माझं मत स्पष्ट करेन असंही त्यांनी सांगितलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.